You're a superhero. जय भीम, जय शिवराय भावांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावांनो, आज आपल्याला 6 जून या दिनानिमित्त स्टेटस तयार करायचा आहे. तर भावांनो, त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला आहे. तर त्या दिनानिमित्त आपल्याला स्टेटस तयार करायचे. आजचा व्हिडिओ खूप खास, कडक आणि खूप इंटरेस्टिंग आहे. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण बघा. कारण मटेरियल मिळून जाईल. पासवर्ड जो आहे तो 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, तो पासवर्ड सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर भावनो, तुमच्याकडे जर अलाइट मशीन ॲप्लिकेशन असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या इंस्टाग्राम आयडीची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन आपल्याला मेसेज करायचा आहे. तुमचा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह केला जाईल. आणि भावनो, जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हायचे. कारण तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल, सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल आणि सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन देत असतो. तर तिथे तुम्ही जॉईन व्हायचं आहे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि काही समजत नसेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, नाहीतर आपल्या इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा. तर भावांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड केले नसेल तर डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत, एक बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट. तर ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. तर भावांनो, आपल्याला इथं 2 ॲप्लिकेशनचा यूज करायचा. एक म्हणजे अलाइट मोशन ॲप्लिकेशन, दुसरा म्हणजे कॅपकट. तर त्या दोन्ही ॲपमध्ये आपल्याला स्टेटस तयार करायचं आहे. तर भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, पाहू शकता बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट झालेले ते दिसून जातील. तर सिम्पली तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता या सॉंगला मी बीटमार्क करून दिलेले आहे आणि तुम्हाला इफेक्टसुद्धा ऑलरेडी इथं दिलेले आहेत. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं, आपल्या मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावना आपले मटेरियलचे फोल्डर कुठे आहे ते शोधून घ्यायचे आणि ओपन करायचे. ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्यासमोर असे मटेरियल घेऊन जाईल. तर भावनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मटेरियल मिळून जाईल. पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड डाउनलोड करायचा, मटेरियल डाउनलोड करायचे आणि फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे. फाईल एक्स्ट्रॅक्ट करताना जर काय प्रॉब्लेम येत असेल तर ZRचे हे ॲप्लिकेशन घ्या, तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळून जाईल. त्याच्यात भावना मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा हा जो फोटो दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर भावना याची साईज जी आहे ती वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला याची लेंथ जी आहे ना ती भावना ती 6.13 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. तर भावना 6.13 इथून एक दुसरा फोटो ॲड करायचा. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावना हा जो फोटो दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर आता भावना आपल्याला इथे एक ब्लॅक पेन जे तयार करून घ्यायचे आहे. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, हा रेक्टेंगल सिलेक्ट करा, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि भावनो कलरमध्ये जाऊन 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. हा ब्लॅक कलर वरच्याच बाजूला ठेवून घ्यायचा भावनो आणि पांढरा कलर खालच्या बाजूला. आणि याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर या रेक्टँगलवरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन डार्कमध्ये जाऊन मल्टिपल करायचे. मल्टिपल केल्यानंतर भावनो पाहू शकता आपली ब्लॅक पेन जी आहे ती व्यवस्थित अशी दिसून जाईल. आणि भावनो, इथं आपल्याला एक टेक्स्ट पेज ॲड करायचे आहे. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा जो टेक्स्ट पेज दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. तर भावनो, हा जो फॉन्ट तुम्हाला पाहिजे असेल तर हा फॉन्टसाठी मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, तिथे तुम्हाला भावनो फॉन्ट दिला जाईल. तर भावनो, हा फॉन्ट खूप खास, कडक आणि खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला फॉन्ट मिळून जाईल. मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा
हा तुम्हाला टेक्स्ट PNG आणि फॉन्ट दिला जाईल. आणि भावनो हा फोटो जो आहे याच्यावरती क्लिक करा आणि याची ऑपिसिटी आहे ती भावनो तुम्हाला 30 ठेवून घ्यायची आहे. 30 ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला मी एक इफेक्ट प्रोजेक्ट दिलाय ते इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. हे इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हे लिरिक जे आहे ना ते आहे तसे व्यवस्थित सर्व सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सर्व सिलेक्ट केल्यानंतर लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायचे आणि व्यवस्थित आपले बिटमार्कवरती येऊन हे पेस्ट करायचे. असे व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर भावनो तुम्ही इथे तुमच्या चॅनलचे नाव टाकू शकता. इमोजी चेंज करायचे असतील तर इमोजी चेंज करा. हा जो फॉन्ट आहे भावनो हा फॉन्ट तुम्हाला फोल्डरमध्ये देईन, नाहीतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देईन, नाहीतर इंस्टाग्राम ID ला मेसेज केल्यानंतर देईन. तर भावनो पाहू शकता व्यवस्थित असे लिरिक्स झाल्यानंतर हे तुम्हाला इथे व्यवस्थित असे फोटो दिसून जाईल. व्यवस्थित असं भावना टेटेस दिसून जाईल. आणि सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, हे जे रेक्टेंगल आहेत ना हे रेक्टेंगल व्यवस्थित तुम्हाला वरच्या बाजूला ठेवून घ्यायचे आहेत. अशी भावना व्यवस्थित हे रेक्टेंगल तुम्हाला वरच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर इथं आपल्याला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर भावनो तुम्हाला एक मी ओव्हरली व्हिडिओ दिला तो ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचा आहे. पहिल्यांदा हे प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग ऑन ऑप्शनमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचा. तर व्यवस्थित भावना पाहू शकता हा जो इफेक्ट आहे ना तो व्यवस्थित दिसून जाईल. आणि सिम्पली तुम्हाला वाढलेलं पार्ट जे आहेत ना ते वाढलेलं पार्ट व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. तर भावनो हा व्हिडिओ इफेक्ट जो आहे ना तो पुन्हा ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला 4 नंबरचा ऑप्शन यूज करायचा आहे. व्यवस्थित असं 4 नंबरचा ऑप्शन यूज केल्यानंतर आता हे जे तुम्हाला इफेक्ट मी दिले आहेत ना हे ऑन असतील ते ऑफ असतील ते ऑन करून घ्यायचे आहेत. असे व्यवस्थित भावनो ऑन करून घ्यायचे आहेत. तर भावनो पाहू शकता व्यवस्थित इफेक्ट दिसून जाईल. तर भावनो हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो व्यवस्थित असा व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला साईज जेवढी ठेवायची तेवढी. आणि भावनो हा जो व्हिडिओ एक्सपोर्ट झाला आहे ना तो आपल्याला कॅपकट या ॲप्लिकेशनमध्ये ओपन करून घ्यायचा आहे. तर भावनो आता जो आपण व्हिडिओ सेव्ह केला आहे ना तर त्याला आता एक इफेक्ट द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला कॅपकट हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे कॅपकट ॲप्लिकेशन नसेल तर टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे. तर त्याच्या पहिल्या अगोदर तुम्हाला एक VPN डाउनलोड करून घ्यायचे. VPN तुम्हाला ऑन करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला भावनो नेट ऑन करून घ्यायचे आणि VPN सर्व्हर ऑन करून घ्यायचे. तर भावनो माझ्याकडे VPN सर्व्हर आहे, तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे प्ले स्टोअरवरून. हे VPN सर्व्हर ऑन करून घ्यायचे. तर भावनो हे VPN सर्व्हर असे कनेक्ट करून घ्यायचे. कनेक्ट केल्यानंतर आपली कॅपकट ॲप्लिकेशन याच्याशिवाय चालू शकत नाही. तर हे कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. तर भावनो कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर भावनो आपण जो आता टेटस तयार केला आहे ना टेटस तयार केला आहे ना याच्यावरती क्लिक करायचे आणि ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आता एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला या इफेक्टमध्ये जायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे आणि सिम्पली तुम्हाला इथे सर्च करून घ्यायचे व्हायब्रेशन फ्लॅश. व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला हा अप्लाय करून घ्यायचा आहे. हा जो इफेक्ट दिसत असेल ना भावनो याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो तुम्हाला हा इफेक्ट जो आहे तो इथे व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. आणि आपले जे बीट मार्क आहेत ना त्या बीट मार्कांना व्यवस्थित इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. याच्यावरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर भावनो इथं पाहू शकता असं व्यवस्थित हा टेटस चालू झाल्यानंतर व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. आणि पुन्हा भावनो याच्यावरती क्लिक करा आणि डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर आपले जे बीट मार्क आहेत ना भावनो व्यवस्थित असं हा इफेक्ट ठेवून घ्यायचा आहे. आणि पुन्हा याच्यावरती क्लिक करायचं डुप्लिकेट करून भावनो पुन्हा आपल्या बीट मार्कला ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला सर्व बीट मार्कांना आपला इफेक्ट ॲड करायचा आहे. हा एंड जो पार्ट आहे ना तो डिलीट करून घ्यायचा आहे. आणि भावनो इफेक्ट ॲड केल्यानंतर वरच्या कोपऱ्यात जो एक्सपोर्ट दिसत असेल ना याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर भावनो आपला पाहू शकता व्हिडिओ तयार झालेले ते दिसून जाईल आणि सेव्ह झालेला दिसून जाईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ तुम्हाला भावानं पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम ID ला मेसेज करा. असे भावनो मी ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल, मटेरियल मिळून जाईल. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.